मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे नवी नावं येऊ शकतात तशी शक्यता आहे असं विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे। राजस्थान मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग झाला तो महाराष्ट्रातही राबवला जाऊ शकतो असे संकेत तावडे यांनी दिलेले आहेत। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये विनोद तावडे यांनी हे संकेत दिलेले आहेत। निकालानंतर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं तावडे यांचं म्हणणं आहे। तर विनोद तावडे यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे। मुख्यमंत्री पदासाठी अचानक नवी नावं सुद्धा समोर येऊ शकतात असे संकेत विनोद तावडे यांनी दिलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी नुकत्याच झालेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात जी नावं नवीन समोर आली त्याचा उल्लेख केलेला आहे। तसे प्रयोग राज्यातही राबवले जाऊ शकतात असे संकेत विनोद तावडे यांनी दिलेले आहेत। एका वृत्तपत्राशी ते बोलत होते, त्या मुलाखतीमध्ये विनोद तावडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। निकालानंतर सर्व राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती पाहून आपण निर्णय घेऊ असं तावडे यांनी म्हटलेलं आहे। तर या मुलाखतीमध्ये तावडेंनी नेमकं काय म्हटलंय? निवडणुकांनंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून त्यावेळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवतील। मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे इतरही काही नावं येऊ शकतात। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला तसा राज्यातही होऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।